नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी ग्रुप सी 2026 चा फॉर्म भरताना एक महत्त्वाचा प्रश्न काही विद्यार्थ्यांनी विचारला आहे. तो हा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांना माहिती नाहीये, ज्यांनी नवीन फॉर्म भरताय, पहिल्यांदाच फॉर्म भरताय किंवा आरक्षणाचा रूल माहिती आहे. तो ज्यांना माहिती आहे त्यांनी नाही बघितलं तर चालतोय, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठीचा हा व्हिडिओ आहे. ज्यामध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की कॅटेगरीसाठी तुम्हाला जागा कमी आहेत किंवा जागाच नाहीये. तो मग मी फॉर्म ओपन मधून भरू का, असं विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारलाय. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नवीन विद्यार्थ्यांनी शांतपणे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. काही प्रश्न असेल मला कमेंट बॉक्समध्ये टाका. आवडला व्हिडिओ लाईक करा आणि पहिल्यांदाच माहित झालं असेल तुम्हाला असं काही असतं म्हणून तर तेही मला कमेंटमध्ये नक्की नक्की कळवा. चला तर जाऊया मुख्य मुद्द्याकडे. पण तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला ग्रुप सी साठी तयारीसाठी बॅच हवी असेल, मार्गदर्शन हवी असेल, गरज असेल तर नक्कीच इग्नाइट अकॅडमीची लक्ष्य बॅच आपण चालू केली, लगेच जॉईन करा. त्याचबरोबर एएमयू साठी सेपरेट बॅच महाराष्ट्रात कोणीच चालू केली. इग्नाइट अकॅडमीसाठी आरंभ बॅच 3.0 ची बॅच चालू केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला स्वतः धनंजय कचरकर ज्यांनी 17 आणि 20 ची एक्झाम क्रॅक केली ती तुम्हाला लीड करता येते, त्यांना माहिती देताय, स्ट्रॅटेजी सांगताय. टेक्निकल नॉन टेक्निकलची पूर्ण टीम तुम्हाला ह्या बॅच मध्ये अवेलेबल असणार. सो लगेच ही बॅच जॉईन करू शकता. उर्वरित पदांसाठी तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. दोन्ही बॅच मध्ये पीडीएफ आणि पीपीटी स्वरूपातल्या नोट्स आहे. दोन्ही बॅच मध्ये तुम्हाला 1 to 1 काउन्सिलिंग असणार आहे. स्टेट बोर्डचे टेस्ट सिरीज आणि लेक्चर असणार आहे. टेस्ट सिरीज मध्ये टॉपिक वाईज, फुल लेंथ आणि सब्जेक्ट वाईज टेस्ट सिरीज पण अवेलेबल असणार. पीडीएफ पीपीटी स्वरूपातल्या नोट्स पण अवेलेबल आहे. सगळं तुम्हाला अवेलेबल, कुठे जायची गरज नाही. आणि आम्ही सगळं रिसर्च करून ठेवलेलं आहे. आम्ही सांगू तेवढंच करा. ह्या 3 महिन्यामध्ये प्रॉपर स्टडी आम्ही तुमच्याकडून करून घेऊ. सर यासाठी बॅचेस ऑफलाईन मध्ये छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुण्याला चालू झालाय 29 जून पासून. आणि ऑफलाईन ऑनलाईन मध्ये तुम्हाला मराठी इंग्लिश मीडियम मध्ये बॅचेस 29 जून पासून चालू झालाय. बॅच जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक आहे. ऍप डाउनलोड करा, हवी ती बॅच जॉईन करा किंवा कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता. आता बघा, तुम्हाला थोडक्यात हा चार्ट तुम्ही डोळ्यासमोर ठेवा. जसं उद्योग निरीक्षकाच्या 9 जागा आलेल्या आहेत. ओके, आता 9 जागांमध्ये एक्झाम्पल मी घेतलं. फॉर एक्झाम्पल सर मी खेळाडू आहे आणि खेळाडूसाठी मी एससी कॅटेगरी मधून मला जागाच नाही सर, किंवा ओपनला पण जागा नाही सर, मी कुठेच जागा नाही खेळाडूला. सर मी फॉर्म कशातून भरू, जाऊ देत, मी फॉर्म भरून उपयोगच नाही, मला जागाच नाहीये, फॉर्मच भरू नको सर, असं म्हणताय काही जण. बरोबर आहे. सेम तुम्ही तांत्रिक सहाय्यकाच्या जागा अजून कमी आहेत, त्याचा विचार तुम्ही असाच करू शकता. दुसरं एक एक्झाम्पल घेतलं मी तुम्हाला, एएमव्हीआयचं एक्झाम्पल घेतलं बघा. असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर आहे. यामध्ये पण तुम्ही विचार करू शकता एखाद्या पदाचा ज्याला जागाच नाही आहे. उदाहरणार्थ एनटी चा एखादा कॅन्डिडेट खेळाडू, त्याला जागाच नाही बघा इथे. बरोबर आहे. त्यानंतर विशिष्ट मागास प्रवर्ग एसबीसी, त्याला पण जागा नाही. मग तो म्हणू शकतो सर मला जागाच नाही, मी एक काम करतो सर, मला जागाच नाही, मी ओपन मधून भरतो फॉर्म. बरोबर, हे अराखीव म्हणजे ओपन. त्यानंतर दुसरं एखादं उदाहरण घेतलं, उदाहरणार्थ सर्वसाधारण उमेदवार मेल कॅन्डिडेट घेतला मी इथे, जो की कॅटेगरी मधून बिलॉंग करतो. फॉर एक्झाम्पल तो बिलॉंग करतोय एनटी अ मधनं, 5च जागा आहे सर मला, त्यापेक्षा मी ओपन मधनं भरतो ना, मला 83 जागा आहे, असा विचार येतो डोक्यामध्ये. किंवा एखादा म्हणू शकतो सर मी काय करतो, मी आहे एनटी ब चा 3च जागा आहे, त्यापेक्षा मी ओपन मधनं भरतो. सर मला एसबीसीला 3च जागा, मी ओपन मधनं भरतो. किंवा एखादा म्हणू शकतो एससी मध्ये 17 जागा आहे सर, तिकडे 83 आहे, इथे 9 जागा, तिकडे 83 आहे, इथे 11 सर, तिकडे भरतो ना मी, इथे 5च आहे, 49 आहे, 23 आहे, सर मी 83 साठी भरतो ना. असं तुम्ही डोक्यात येते ना, असं होतं. नवीन विद्यार्थ्यांना ही माहिती नाही, जुन्या विद्यार्थ्यांना माहिती आहे. किंवा आरक्षण ज्यांनी अभ्यास केला त्यांना माहिती, पण नवीन विद्यार्थ्यांना माहितीच नाहीये. सेम तुम्ही इथे कर सहायकामध्ये पण जाऊ शकता. 282 पद आहेत. काही ठिकाणी जागाच नाही बघा, खेळाडूंना जागाच नाही बघा, इथे पण जागा नाही, इथे नाही, इथे नाही, त्यांना जागा नाही, यांनी कुठून फॉर्म भरायचा. किंवा एखादी महिला आहे, फॉर एक्झाम्पल विशिष्ट मागास प्रवर्ग एसबीसी ची महिला आहे, ती म्हणते मला सर एकच जागा, त्यापेक्षा मी ओपन मधनं फॉर्म भरते ना, मला 31 जागा तिकडे. एखादा म्हणू शकतो सर मी कॅटेगरीनं बिलॉंग करतोय, एससी मधनं बिलॉंग करतोय, 15 जागा आहे सर, ओपन साठी 51 जागा आहे सर, मी तिकडे जातो ना. मग बरोबर की नाही, मला इथे एसबीसीला 21च जागा आहे, ओबीसीला ते 51 आहे, कुठून भरू फॉर्म. सो ह्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला देतो. आता ओपन उमेदवार असेल त्याची निवड कशी होते लक्षात घ्या. याच्यावरती मी सेपरेट एक व्हिडिओ बनवली, कॅटेगरीनुसार बनवलेला आहे. आता हा जनरल सगळ्यांसाठी व्हिडिओ बनवतो बघा. ओपन उमेदवाराची निवड कशी होती बघा. फॉर एक्झाम्पल ओपनचा मेल कॅन्डिडेट मी पकडला, दुसरा ओपनचा फिमेल पकडला, त्यांचं निवड बघा कशी होते. ओपनची जर तुम्ही फॉर्म, ओपनला जागा जास्त आहे ना म्हणता, ओपन मध्ये काय आहे, जागा सर जास्त आहे. मग ओपन मध्ये जर तुम्ही विचार करत असाल, तुम्ही बघा कुठे विचार केला तो, ओपन मधून कोणी फॉर्म भरू शकतं, मला कॅटेगरीतून फॉर्म भरायचा नाहीये, ठीक आहे ओपन मधनं भर. बरोबर नाही. किंवा कॅटेगरीचे डॉक्युमेंट माझ्याकडे नाहीये, ओपन मध्ये विचार होईल तुमचा. सपोज मी ओबीसी आहे पण ओबीसी डॉक्युमेंट माझ्याकडे नाहीये, ओपन मध्ये विचार होईल तुमचा, डोंट वरी. ओके, सो मग ओपन मधनं फॉर्म भरला तर तुमचा विचार बघा, मेल जर असेल हा तर ओपन जनरल साठी विचार केला जाईल. काय, ओपन जनरलच्या जागांसाठी, ओपन जनरलच्या जागांसाठी विचार केला जाईल. आणि ओपन फिमेल जर असाल तर याचा विचार बघा, ओपन फिमेल आणि ओपन जनरल ह्या दोन्ही जागांसाठी विचार केला जाईल. किती, दोन्ही जागांसाठी विचार केला जाईल. म्हणजे ह्या जागा वाढीवच आहेत ना, इथे जनरल आहे, पण जनरल प्लस फिमेल लागलं ना, वाढीवच आहे.
हे झालं ओपनच्या उमेदवारांची अशी निवड होते. जर तुम्ही कॅटेगरी मधून बिलॉंग करत असाल, बघा कोणती कॅटेगरी पकडा तुम्ही, यापैकी कोणती कॅटेगरी पकडा, यांची निवड कशी होती. फॉर एक्झाम्पल कॅटेगरी मधला मेल कॅन्डिडेट आहे, कॅटेगरी मधला काय मेल कॅन्डिडेट आहे, आणि हा म्हणतो कॅटेगरीचा उमेदवार की काय सर मला जागा कमी आहे, मी कुठून फॉर्म भरू. आता मी तुम्हाला दाखवतो याला जागा कमी कशा, ते पण मी तुम्हाला सांगतो. आता याचा विचार कुठे होतो बघा, मेल कॅन्डिडेट जर असेल तर दोन ठिकाणी याचा विचार होतो, एक म्हणजे ओपन जनरल, एक म्हणजे कॅटेगरी जनरल. आता मला सांगा, त्याने जर ओपन मधनं फॉर्म भरला असता तर विचार फक्त ओपन जनरल साठीच झाला असता, पण त्याने कॅटेगरी मधनं फॉर्म भरला तर ओपन जनरलला विचार झाला, कॅटेगरी जनरलच्या जागा सुद्धा त्याला कॉम्पिट करायला एक्स्ट्रा मिळाल्या, वाढल्या की नाही जागा. सेम तुम्ही जर फिमेल कॅन्डिडेटचा विचार करत असाल, तुम्ही जर फिमेल कॅन्डिडेटचा विचार करत असाल कॅटेगरी मधनं, तर फिमेलसाठी 4 ठिकाणी जागा आहे, कारण हे फिमेल एक समांतर आरक्षण आहे, लक्षात घ्या. फिमेलचा विचार कुठे होतो, पहिला विचार ओपन फिमेलसाठी, दुसरा विचार कॅटेगरी फिमेलसाठी, तिसरा विचार ओपन जनरलसाठी, चौथा विचार कॅटेगरी जनरलसाठी. मला सांगा, ह्या फिमेलने जर ओपन मधला फॉर्म भरला असता तर 2च ठिकाणी हिचा विचार होणार होता, 2च ठिकाणी, बरोबर की 2च ठिकाणी विचार होतो, इथे एकच ठिकाणी 2च. पण तोच फिमेलने जर विचार केला, जरी जागा कमी कॅटेगरीला, जरी जागा कमी आहे तरी पण मी फिमेल कॅटेगरी मधनच फॉर्म भरते, तर माझा विचार बघा, जर ओपन मधनं भरला असता तर ही आणि हीच जागा तिला मिळाली असते, कॅटेगरी मध्ये मिळाल्यानंतर ही जागा तिला एक्स्ट्रा मिळाली, बघा ह्या जागा आहेत ना तिला एक्स्ट्रा मिळाल्या. मग मला सांगा बरं, फॉर्म कॅटेगरीला जर जागा कमी आहे तर कशातून भरायला पाहिजे, कॅटेगरीतूनच भरायला पाहिजे. 0 जागा जरी असेल तरी कॅटेगरी मधूनच भरला पाहिजे. निदान नाही पदसंख्येचा विचार केला, तुम्हाला फी कमी लागते, तुम्हाला वयाची सवलत मिळते, तर घेऊ शकता तुम्ही, यस. हा, पण तुमच्याकडे आहे कॅटेगरीचा पण डॉक्युमेंट नाही आहे, मग तुमचा विचार ओपन मध्ये होईल, किंवा तुम्हाला भरायचंच ओपन मधनं तर ठीक आहे ओपन मधनं भरा, पण जागा तुम्हाला ओपन मधून भरायला कमी होतं. दुसरा एक नुकसान काय माहितीये, ओपनच्या जागांसाठी प्रत्येक कॅटेगरीचा उमेदवार पात्र आहे, प्रत्येक कॅटेगरीचा उमेदवार पात्र आहे. म्हणजे इथे तुम्ही जर फॉर एक्झाम्पल एससी उमेदवार आहे, एससीचा उमेदवार जो आहे ना तो ओपन जनरल मध्ये जातो म्हणजे जातोच, कोणती कॅटेगरी घ्या हा ओपन मध्ये जाणारच आहे, ओपन जनरलला पण जाणार आहे आणि ओपनच्या समांतर आरक्षणला पण जाणार आहे. समांतर आरक्षण म्हणजे कोणते, हे समांतर आरक्षण फिमेल एक आहे, दिव्यांग आहे, ऑर्फन अनाथ आहे, माजी सैनिक आहे, स्पोर्ट पर्सन आहे, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन, जिथे जिथे लागू त्यानुसार. तो हे सगळे उमेदवार जर समांतर आरक्षणाचा विचार करा, जसं मी फिमेल पण एक समांतर आरक्षण आहे, तसं यापैकी कोणतेही घ्या तुम्ही. उदाहरणार्थ मी इथे एक एक्झाम्पल घेतो की मी दिव्यांग उमेदवार घेतला, बघा 2 नंबरचा. एखादा दिव्यांग उमेदवार असेल तर बघा कॅटेगरी मध्ये जर फॉर्म भरत असेल, दिव्यांग उमेदवार असेल, तो कुठे विचार होईल त्याचा बरं, त्याचा विचार बघा, पहिले काय होणार आहे कॅटेगरी, पहिले काय होणार आहे ओपन दिव्यांग, बरोबर, ओपन दिव्यांग पर्सन विथ बेंच डिसेबिलिटी म्हणजे दिव्यांग. त्यानंतर काय होईल कॅटेगरी दिव्यांग, त्यानंतर काय ओपन जनरल, त्यानंतर काय कॅटेगरी जनरल. हे 4 ठिकाणी विचार होतो. जसं मी फिमेलचं सांगितलं तसंच या सगळ्यांसाठी लागू आहे ना हे. मग बघा, तुम्ही कॅटेगरीतनं भरला पाहिजे, समांतर आरक्षणातनं भरला पाहिजे, त्यानुसार ओपनला जागा कमीच असतात, कॅटेगरीला जागा वाढतात आणि समांतर आरक्षणाला अजून वाढतात. सो फॉर्म भरताना हा नक्की विचार करावा की तुम्ही कोणत्या कॅटेगरीतनं फॉर्म भरला पाहिजे. आता हे नवीन जर तुम्ही असाल, तुमच्या लक्षात आलं असेल, जर तुमच्याकडे कॅटेगरी सर्टिफिकेट असेल तर कॅटेगरी मधूनच फॉर्म भरला पाहिजे, जागा कमी असेल 0 असेल तरी कॅटेगरी मधूनच फॉर्म भरला पाहिजे, असाही तुमचा विचार ओपनला होणारच आहे. सो ओपन मधनं नका भरू, कॅटेगरी मधनं भरा. आता हे नवीन विद्यार्थ्यांना कळलं असेल, पहिल्यांदा कळलं, नव्याने कळलं असेल, मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. आवडलं तर लाईक नक्की करा. अशाच छोट्या छोट्या गोष्टींचे अपडेट तुम्हाला ह्या चॅनलवरती मिळणार आहे. चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. आणि तयारीसाठी तुम्हाला इथे बॅचेस आहे, लक्ष्य बॅच आपण लॉन्च केली, ही पूर्ण धुरंधरची टीम तुम्हाला शिकवणार आहे. यामध्ये क्लेरिकल असेल, क्लर्क असेल, टॅक्स असिस्टंट, इंडस्ट्रियल ऑफिसर किंवा टेक्निकल असिस्टंट असेल त्यांच्यासाठी, आणि EM सेपरेट बॅच आहे. ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही बॅचेस 29 जून पासून चालू झालेले आहेत. ऑफलाईन मध्ये छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे आहे, आणि ऑनलाईन मराठी इंग्लिश दोन्ही मीडियम मध्ये बॅच अवेलेबल आहे. तुम्ही ऍप डाउनलोड करून डायरेक्ट बॅच जॉईन करा. ऍपची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. अधिक माहिती ह्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता. पुन्हा एकदा आवडला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट मध्ये. धन्यवाद.